शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,029 कोटी. शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येते आहे. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे 6,22,000हून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर तब्बल 5,029 कोटी रुपये जमा केले आहेत. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये ही रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आलेली आहे. या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो आहे. सरकारने पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करून ती संबंधित ग्रामपंचायतींना पाठवली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणताही स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसून केवळ आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना आता नव्यानं शेतीसाठी आर्थिक अडचण येऊ नये यासाठी राज्य सरकारने सर्व बँकांना तातडीनं खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळेच कर्जमाफीसोबतच आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नव्यानं आर्थिक बळ मिळणार आहे. दरम्यान पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कर्ज खात्यांवर कर्जमाफीची रक्कम टप्प्याटप्प्यानं जमा केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की आतापर्यंत सुमारे 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा लाभ पोहोचला आहे. संबंधित कर्ज खाती नील करण्यात आली आहेत. काही कर्ज खात्यांमध्ये MPA अंतर्गत व्याज आकारण्यात आल्याने कर्जाची रक्कम अधिक दिसत होती. मात्र बँकांनी हे व्याजदर रद्द केल्यानंतर शासनाकडून जमा करण्यात आलेली रक्कम आणि कर्जाची रक्कम समान झालेली असून संबंधित खाती शून्य झाली आहेत. याशिवाय सुमारे 12 लाख कर्ज खाती बँकांकडून त्रुटीमुळे पुन्हा पाठवण्यात आलेली आहेत. या खात्यांमधील चुका दुरुस्त करून आठवडाभरात ती खाती पुन्हा प्रक्रियेत आणली जातील आणि त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्जाच्या ओझ्याखाली असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आगामी खरीप हंगामासाठी त्यांना नव्यानं कर्ज उपलब्ध होणार असल्याने शेतीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. मला अतिशय आनंद आहे की आपण अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जी घोषित केली होती, त्या योजनेच्या अंतर्गत आषाढीला आपण पहिली यादी घोषित केली होती. घोषित केलेली यादी ही आपण सर्व ग्रामपंचायतींना पाठवली आणि अगदी सिंपल अशा पद्धतीनं जे काही शेतकरी आहेत त्यांनी केवळ जाऊन आधार ऑथेंटिकेशन करायचं, कुठलाही अर्ज नाही किंवा कुठल्याही प्रकारचे इतर गोष्टींची आवश्यकता नाही. अशा पद्धतीनं ॲग्रीस्टॅक नंबर आणि आधार ऑथेंटिकेशन करून त्यांची खाती नील करायची, अशा प्रकारचं आपण काम हातामध्ये घेतलं होतं. आज जवळपास 5,029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत. मध्यंतरी काही गैरसमज असे झाले होते की आमच्यावरचं कर्ज जास्ती दिसतं आहे आणि आमच्या नावावर अप्रूव्ड पैसे कमी आहेत. त्याचं कारण जे काही NPAवर लावलेलं व्याज होतं, त्या व्याजामुळे ते जास्त दिसत होतं. बँकांनी ते व्याज रद्द केल्यामुळे आता अकाउंटमधले पैसे आणि शासनाने त्यांच्या अकाउंटला भरलेले पैसे, म्हणजे कर्जाचे पैसे अकाउंटमधले आणि शासनाने भरलेले पैसे हे सारखे असल्यामुळे ही अकाउंट नील झालेली आहेत. आता रोज मोठ्या प्रमाणात ही अकाउंट्स येत आहेत. अशी व्यवस्था केलेली आहे की जसे जसे अकाउंट्स येतील, ऑथेंटिकेट होतील, तसं तसं त्या खात्यांमध्ये पैसे जातील. अजूनही म्हणजे जवळपास हे 18-19 लाख अकाउंट जे आहेत याची प्रोसेस चालली आहे. 12 लाख अकाउंट जे आहेत हे बँकांना परत पाठवलेले आहेत, कारण बँकांनी त्यात चुका केलेल्या आहेत. बँकांनी हे सांगितलं आहे की साधारणपणे
आठवड्याभरामध्ये तेही अकाउंट सुधारून आम्ही परत करू. त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही सगळे अकाउंट्स आहेत हे सगळे क्लिअर होऊन आणि त्याच्यामध्ये पैसे टाकण्याची सुरुवात झालेली आहे. पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट्स ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट्समध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.